विधान भवनातल्याच बत्ती गुल झाल्याचं पाहायला मिळतंय। विधान भवनातील लाईव्ह प्रक्षेपण लिफ्ट बंद पडली आहे। विधान भवनातील लाईव्ह प्रक्षेपण लिफ्ट बंद पडल्याचं पाहायला मिळालं। विधान भवनातलीच बत्ती गुल झाल्याचं पाहायला मिळतंय। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर आता पाहतोय। नेते मंत्री येत असतानाच विधान भवनातील बत्ती गुल झाली आहे। विधान भवनातीलच बत्ती गुल होत असेल तर जनतेनं काय करायचं असा सवाल उपस्थित झालाय। विधान भवनातील लाईट गेले, प्रक्षेपण लाईव्ह बंद पडलेलं आहे, लिफ्ट बंद पडलेली आहे। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। विधान भवनात सध्या लाईव्ह प्रक्षेपण बंद पडलंय। अधिक माहिती जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे सध्या संपर्कात आहेत। रुपाली, काय नेमकं कारण आहे बत्ती गुल झाली आहे? आपण विधान अधिवेशन चालू आहे आणि परिसरातली सगळी जी लाईट आहे ती गेल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे सगळं जे कामकाज आहे ते अंधारातच सुरू होतं। ते देखील आपला जो कार्यकर्ते, पदाधिकारी, कर्मचारी आहेत ते सगळेजण टॉर्च लावून खरं तर ये-जा करत होते आणि अचानकच बत्ती का गुल झाली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये। मात्र संपूर्ण विधान भवनाच्या परिसरामध्ये अंधार खरं तर झाल्याचं पाहायला मिळालं। लगेच रुपाली, मात्र यामागचं कारण काही समोर आलंय किंवा मंत्र्यांकडनं काही याबाबत प्रतिक्रिया देण्यात आली आहे? खरं तर 5 ते 10 मिनिटांसाठीच ही लाईट गेलेली होती, त्याच्यामुळे कुणालाही काही कळण्याच्या आतमध्ये खरं तर ही लाईट पुन्हा आलेली आहे। मात्र त्याच्या मागचं काही तांत्रिक कारण शोधण्यात सध्या अधिकारी वर्ग जो आहे ते प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। अचानकच गेलेल्या लाईटमुळे सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा एक गोंधळ पाहायला मिळाला। संपूर्ण परिसरामध्ये विधान भवनाच्या लॉबीमध्ये या ठिकाणी देखील लाईट नव्हती, त्याच्यामुळे अंधारामध्ये अनेक जण तापडत होते। सोबतच आपण पाहतो आहोत की या ठिकाणी लिफ्ट आहे ती देखील बंद पडल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। 5 ते 10 मिनिटांसाठी अचानकपणे बत्ती गुल झाली, प्रक्षेपण बंद पडलं, लाईव्ह प्रक्षेपण लिफ्टही बंद झाल्याचं पाहायला मिळालं आणि विधान भवनात प्रकार घडल्यानंतर काहीसा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं आणि यातूनच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे याच अंधारातनं वाट काढत येताना पाहायला मिळाले।